दोन समाजामध्ये गैरसमजुतीने एक वाद झालेला आहे। स्थिती हाताळण्यात आलेली आहे, स्थिती शांतता आहे, दोघांना वेगळा वेगळा करण्यात आलेला आहे आणि सध्या स्थिती शांत आहे आणि पुढची कारवाई चालू आहे। नेमकं कारण याचं काय समजलं? जे प्रिलिमिनरी कारण आहे तो कार्यक्रम चालू होता, त्यामुळे काहीतरी गैरसमजीमुळे दोघा समाजामध्ये तेट निर्माण झालेला होता। पण आता स्थिती शांत आहे व चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात आलेली आहे। स्थिती शांत आहे सध्या। चुकीचे मेसेज समाज माध्यमात व्हायरल होत आहेत, त्या सगळ्यांना काय आव्हान करा? काय नेमकी घटना होती आणि त्या घटनेचं विद्रुपीकरण करून काही जण त्या ठिकाणी प्रयत्न करताना देखील दिसतात। या सगळ्यांना तेच आवाहन करतो की अफवाचे बळी पडू नका। सध्या स्थिती शांत आहे, ते अचानकपणे घडलेली घटना आहे आणि दोघेच समाजचे नेता जे प्रतिष्ठित नेता मंडळी आहेत त्यांनीसुद्धा आवाहन केलेलं आहे की असं कुठलाही मेसेज पुढे जाऊ नये। तर सगळ्यांना आवाहन करतो की अफवाची बळी पडू नका, स्थिती शांत आहे, काय सामाजिक तेटचा प्रश्न नाही। ते पुढची कारवाई आम्ही करणार आहे, त्याप्रमाणे कारवाई चालू आहे आणि त्याबद्दल पण माहिती गोळा करणं चालू आहे। पण जास्त कोणाला विजा झाली नाही, असा प्रिलिमिनरी तर असं दिसतं की कोणाला काही जास्त मार नाही। आता ते आम्ही जगावरती आलेलो आहे, आढावा चालू आहे। दोघे तिघे पोलीस स्टेशनच्या आणि कंट्रोलची RCP सुद्धा आलेली आहे। पुढची कारवाई चालू आहे। प्रशासन आपणास विनंती करत आहे, सर्वजण आपापल्या घरी जा। पोलीस प्रशासन आपणास विनंती करत आहे।